कहाणी नागपंचमीची शेतकऱ्याची. आटपाट नगर होतं. तिथं एक शेतकरी होता. त्याच्या शेतात नागाचं वारूळ होतं. श्रावण मास आला. नागपंचमीचा दिवस आला. शेतकरी आपला नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला. नांगरता नांगरता काय झालं, वारुळात जी नागाची नागकुळं होती त्यांना नांगराचा फाळ लागला आणि लवकरच ती मेली. काही वेळानं नागिन तिथे आली. आपलं वारूळ ती पाहू लागली. तो तिथं वारूळ नाही आणि आपली पिलंही नाहीत. इकडे तिकडे ती पाहू लागली. तेव्हा नांगर रक्तानं भरलेला तिला दिसला. तसं तिच्या मनात आलं, ह्याच्या नांगरानं माझी पिलं मेली. तो रोष मनात ठेवला. शेतकऱ्याचा निर्वंश करावा असं तिच्या मनात आलं. फोपावतच ती शेतकऱ्याच्या घरी गेली. मुलाबाळांना, लेकी सुनांना, शेतकऱ्याला आणि त्याच्या बायकोला तिनं दंश केला. त्याबरोबर सर्वजण मरून पडली. पुढं तिला असं समजलं की ह्यांची एक मुलगी परगावी आहे, तिला सुद्धा दंश करावा म्हणून ती निघाली. ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी आली. तो त्या घरी त्या बाईनं पाटावरती नाग नागेन 9 नागकुळं काढली आहेत. त्यांची पूजा केली आहे. दुधाचा नैवेद्य दाखवला आहे. नागानं लाह्या, दुर्वा वगैरे वाहिले आहेत. मोठ्या आनंदानं पूजा करून प्रार्थना करते आहे. तोच ही नागिन तिथं पोहोचली. पूजा पाहून संतुष्ट झाली. दूध पिऊन समाधान पावली. चंदनात आनंदानं लोळली. इकडं मात्र हिची प्रार्थना आपली डोळे मिटून चाललेलीच होती. इतक्यात नागिन उभी राहिली आणि तिला म्हणू लागली, बाई, तू कोण आहेस? तुझे आईबाप कुठं आहेत? इतकं म्हटल्यावरती तिनं डोळे उघडले. पाहते तर प्रत्यक्ष नागिन दृष्टीस पडली. बाई मात्र बिचारी भिवू लागली. नागिन म्हणाली, अगं भिवू नकोस, घाबरू नको. विचारलेलं माझ्या प्रश्नांचं उत्तर दे. तिनं सर्व हकीकत सांगितली. ती ऐकून नागिनीला वाईट वाटलं. ती मनामध्ये म्हणाली, ही आपल्याला इतकी भक्तीनं पूजते आहे, आपलं व्रत पाळते आहे, आणि आपण हिच्या बापाचा निर्वंश करण्याचं मनात आणलं. हे काहीच चांगलं नाही. असं म्हणून नागिनीनं तिला बापाची सर्व हकीकत सांगितली. तिनं ती ऐकली. तिला वाईट वाटलं. तिनं आईबाप जिवंत होण्याचा काही उपाय आहे का असं विचारलं. तिनं तिला अमृत दिलं. ते घेऊन ती त्या पावली माहेरी आली. सगळ्या माणसांच्या तोंडामध्ये अमृत घातलं. सगळी माणसं जिवंत झाली. सगळ्यांना अत्यानंद झाला. बापाला तिनं झालेली सगळी हकीकत सांगितली. तेव्हा बापानं तिला विचारलं, अगं हे व्रत कसं करावं? मुलीनं व्रताचा सगळा विधी त्याला सांगितला. शेवटी सांगितलं की इतकं काही नाही झालं तर निदान इतकं पाळावं. नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये, भाज्या चिरू नयेत, तव्यावरती शिजवू नयेत, तळलेलं खाऊ नये, नागोबाला नमस्कार करावा असं तिनं सांगितलं. तेव्हापासून तोही नागपंचमी पाळू लागला. जशी नागिन तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा सर्वांना हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. कहाणी नागपंचमीची शेतकऱ्याची या ठिकाणी समाप्त होत आहे. अशाच नवनवीन कथांसाठी मेड फॉर मराठी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.